नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष संदेरे या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोगरा पिकामध्ये मर रोग येतो त्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही त्याच्यावर 100% अचूक नियंत्रण कसं करू शकता याची मी माहिती देणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। तर तुम्ही बघू शकता ही माझ्या भावाची मोगऱ्याची शेती आहे आणि याच्यामध्ये एक रोप हे बुरशीमुळं मेलेलं आहे। तर त्याच्या तुम्हाला मर रोग 100% नियंत्रण कसं आणू शकता याची मी माहिती देणार आहे। हे बघू शकता, हे मोगऱ्याचं रोप एवढं मोठं झालेले आहे आणि त्याला मर रोग आलेले आहे, तुम्ही बघू शकता। हे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण रोप हे सुकून गेलेले आहे। तर मोगरा पिकाला मर रोग कसा येतो आणि त्याच्यावर तुम्ही अचूक नियंत्रण कसं आणू शकता मी याची माहिती तुम्हाला देतो। हे बघू शकता, हे मोगऱ्याचं खोड आहे आणि या ठिकाणी बुरशीमुळं या ठिकाणचीही मर रोग येत असतो, इथे जखम होते या खोडाला। हे बघू शकता तुम्ही, या पद्धतीने बघा, ही इथं बुरशी झाले आणि त्याच्यामुळं झाडाचा पूर्ण बुंदा हा सड कुजून गेला आहे। तर याच्यावर तुम्हाला अचूक नियंत्रण आणायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये ज्या औषधाची माहिती देतो ती तुम्ही या औषधाची ड्रिचिंग करा। तुम्हाला डिस्प्ले बघू शकता, हे एलिट आहे आणि त्याच्यामध्ये 80% फॉस्फेट ॲल्युमिनियम हे अंतर्पायी केमिकल आहे। याचा वापर करण्यासाठी तुम्ही 15 लिटर पाण्यामध्ये 40 ml पावडर घ्यायचे आणि तुम्ही पूर्ण प्लॉटला म्हणजे एका रोपावर 30 ते 40 ml द्रावण हे तुम्ही त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। तुम्ही समजा आज पाणी दिलं तर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ड्रिचिंग करा। खोडावर 30 ते 40 ml ते 50, कारण मोगऱ्याचं रोप हे मोठं असतं, तुम्ही 50-60 ml पण द्रावण त्याच्या खोडावर टाकलं तरी पण काय टेन्शन नाही, कारण खोडावर टाकल्यानंतर हे जे द्रावण त्याच्या आजूबाजूनं असं पूर्ण पसरलं पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी 8 दिवस 10 दिवस पाणी नाही द्यायचं आहे, कारण पाणी न देण्याचं कारण तुम्हाला सांगतो की या औषधामुळं बुरशी फक्त मरते, त्या झाडाला झालेली जखम ही आपण बरी करायची तर त्याच्यासाठी आपल्याला सुकवावी लागेल। कारण जशी आपल्या अंगाला झालेली जखम ही छोटी जखम असेल तर शरीर आपलं स्वतः बरा करण्याची शक्ती आहे, तशी वनस्पतींना पण त्याला झालेली जखम ही स्वतः बरी करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना दिलेली आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी ड्रिचिंग केल्यानंतर 8-10 दिवस ते 15 दिवस त्या ठिकाणी तुम्ही पाणी देऊ नका, कारण मोगरा रोपाला जास्त दिवस पाणी नाही दिलं तरी पण त्याचं एवढा त्रास त्याला होत नाही, कारण ते जमिनीमधून पाणी शोषण करते। परंतु तुम्ही त्या ठिकाणचे 100% रोग हा नियंत्रण आणण्यासाठी 15 दिवसपर्यंत पाणी देऊ नका त्या ठिकाणी। त्याच्यानंतर तुम्हाला हे बघू शकता, या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ओलावा हा पूर्ण सुकून गेला पाहिजे आणि झाडाची जखमही पूर्ण बरी झाली पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही 15 दिवसात त्या ठिकाणी पाणी द्या। तुमच्या मोगरा पिकातील मर रोग हा 100% नियंत्रणात येईल। या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा।